येतात असं नाही दादा, त्यासाठी परंपरेचं पुण्य असावं लागतं। कुणीही नाही येत कथा कीर्तनाला, क्या रे सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं। ठीक उसी तरह शुरू कथा कीर्तन में तो वही लोग आते हैं जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं, जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं। म्हणून भाग्यवान लोक तुम्ही या ठिकाणी आहात की कीर्तनाला तुम्ही येता। एरवी लोकांना कीर्तन भजन आवडत नाही महाराज। आपण जर एखाद्याला म्हटलं ना, चला ना दादा कीर्तनाला, चला ना ताई कीर्तनाला, तर म्हणतात ताई अहो गप्पा चालू होतात। सप्ताह म्हटला तर म्हणतात म्हाताऱ्या लोकांचा ऑर्केस्ट्रा चालू झाला आजपासून। मला तुम्ही सांगा यांना संत करतील? मी तरी एका ठिकाणी एका गावला गेले आणि असंच बसले ओट्यावरती, तेव्हा एक ताई आल्या आणि मला म्हणाल्या की ताई तुम्ही इथं का बसल्यात? चला ना म्हणे मागच्या गल्लीत पहा ना काय दणदणात कीर्तन चालू आहे। आम्ही तिथं गेलो आणि पाहतो तर काय, त्या ठिकाणी कीर्तन तर काही चालू नव्हतं महाराज, पण कुटाकाट्या चालू होत्या। मी म्हटलं काय होतंय, कुठं आहे कीर्तन? तेव्हा त्या ताई म्हणाला हे काय? तर म्हणे दिसत नाही का तुम्हाला? का तेवढी बी अक्कल नाही? म्हणजे कीर्तनाला भानगडला कीर्तन। मग मला तुम्ही सांगा यांना संत करतील? अहो यांना संतांचे विचार माहिती नाही, यांना आपलं जीवन जगणं सुद्धा कळू शकत नाही। कारण जीवन जगण्याचं साधन जर जे काय असेल तर ते संतांचे विचार आहेत, की संतांच्या विचाराशिवाय जीवन जगणे म्हणजे जीवन जगणेच नाही। अहो लेकराला आपल्या आईला शरण गेल्याशिवाय त्याच्या जीवाला पूर्णता नाही। गंगा ही सागराला जाईल तोपर्यंत तिलाही पूर्णता नाही। जीव हा संताला किंवा देवाला शरण गेल्याशिवाय त्याच्या जीवाला पूर्णता नाही। म्हणून संतांचे विचार आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत। बघा या ठिकाणी आपण खूप भव्य दिव्य अशा स्वरूपाचा नवरात्र उत्सव साजरा करत आहोत। का नवरात्र उत्सव साजरा करायचा? कारण काय होतं बघा, नवरात्र उत्सव साजरा केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। कि नारी की निंदा मत करे यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान। कि ती महाकाली, ती जगदंबा, ती संपूर्ण जगाची जगत भवानी, की महिषासूर नावाच्या दैत्याला मारण्यासाठी तिने 9 दिवस 9 रात्र अहोरात्र प्रयत्न केला आणि त्या महिषासूर नावाच्या दैत्याला मारण्याचा तिने प्रयत्न केला। म्हणून त्या स्त्री शक्तीचा जागर व्हावा, कुठेतरी स्त्री व्यक्तिमत्वाबद्दल आपल्या मनामध्ये आदरभाव निर्माण व्हावा, याकरिता आपण नवरात्र उत्सव साजरा करत असतो। आणि बघा नवरात्र उत्सव साजरा करीत असताना फक्त त्या ठिकाणी 9 दिवस 9 रंगाच्या साड्या परिधान करणं किंवा मग साबुदाणा आणि भगरीची खिचडी दिवसातून 2-2, 3-3 वेळेला खाणं म्हणजे नवरात्री उत्सव साजरा करणं नाही, अजिबात नाही। कारण आचरण जर नसेल तर त्या ठिकाणी त्या नवरात्री उत्सवाचा आणि त्या व्रताचा काहीच उपयोग नाही आपल्या जीवनामध्ये। आचरण तेवढंच महत्त्वाचं आहे। आपण 9 दिवस उपवास करतो, परंतु या 2 हातांनी जर काही दुष्कर्म घडलं, जर काही आघात घडला तर नक्कीच त्या नवरात्र व्रताचं फळ आपल्याला मिळणार नाही, बरं का? आणि का नवरात्र उत्सव साजरा करायचा? त्याचं कारण आहे महाराज, त्या भगवतीचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत। किती उपकार त्या भगवतीचे आपल्यावरती। ऐका ना, ती ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये सरस्वती होऊन येते ना, त्या वेळेला ते आपल्याला विद्या देते। की ये हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून नेसुनी शुभ्र पातळ, गळा घालून मुक्ता फळा, कटी कंबर पट्टा कसून शारदे, मयूरावरती बसून। ती ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये सरस्वती होऊन येते ना, त्या वेळेला ती आपल्याला विद्या देते। ऐका ना, ती ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी होऊन आली ना, त्या वेळेला तिने आपल्याला हे धन दिलं। आणि म्हणून तुमच्या हातामध्ये ज्या अंगुठ्या आहेत, गळ्यामध्ये त्या ठिकाणी चैन आहे, माता माऊलींच्या गळ्यामध्ये दागिने आहेत, हे सगळं कोणी दिलं? अहो ती ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी होऊन आली ना, त्या वेळेला तिने आपल्याला हे सगळं काही दिलं। ऐका ना, ती ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अन्नपूर्णा होऊन आली, त्या वेळेला तिने आपल्या पोटाची आग शांत केली, आपल्याला खायला अन्न दिलं।
आणि ती ज्या वेळेला रेणुका होऊन आली त्या वेळेला तिने आपल्या जीवनामध्ये असलेली रोगराई घालवली. मग एवढे उपकार त्या भगवतीच्या आपल्यावरती आहेत म्हणून आपण या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करत असतो. आणि या ठिकाणी फक्त नवरात्र उत्सव तुम्ही आपण साजरा केला असं नाही बरं का, मुळीच नाही. सगळ्या संतांनी सुद्धा नवरात्र उत्सव साजरा केला. त्या ठिकाणी नाथ बाबांनी खूप सुंदर गोंधळ घातला होता बरं का. नाथ बाबांनी विचार केला की आपण कुलधर्माचं पालन करूया. मग कुलधर्माचं पालन करायचं म्हणजे काय करायचं, तर कुलदेवतेचं पालन करायचं. मग कुलदेवतेचं पालन करायचं म्हणजे कुलदेवता कोण आहे, जगदंबा माता. मग जगदंबा मातेला आवडणारा कार्यक्रम करायचा. आता जगदंबा मातेला आवडणारा कार्यक्रम कोणता, जागरण गोंधळाचा कार्यक्रम बरं का. एरवी आपल्या घरामध्ये सुद्धा चालतो काय गोंधळ, परंतु तुमचा आमचा गोंधळ वेगळा आणि संतांचा गोंधळ वेगळा. मग नाथ बाबांनी त्या ठिकाणी तयारी चालू केली, कार्यक्रम करायचा आहे ना गोंधळाचा. मग सुरू केली तयारी, कारण कार्यक्रम जर करायचा असेल तयारी करावी लागते, आपल्याला माहिती आहे बरं का. म्हणून मग या ठिकाणी सर्वात आधी नाथ बाबा मंडपवाल्याकडे गेले आणि नाथ बाबांनी मंडप सांगितला. कोणता मंडप, स्वर्ग मृत्यू स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, चारी वेदाचा फलोरा बांधला. खूप सुंदर गोंधळ घातला. का गोंधळ त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही आपण सुद्धा नवरात्र उत्सव का साजरा करतो, कारण या तत्व प्रणालीने आधी कुणीतरी महात्मा चालून गेला आहे म्हणून तुम्ही आपण नवरात्र उत्सव साजरा करतो बरं का. ऐका ना, ज्या वेळेला सीतादेवीचा शोध लागला ना, तर सीतादेवीचा शोध लागण्यापूर्वी श्रीराम प्रभूंनी सेतू बंधनाला प्रारंभ केला. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं की राम, आपल्याला जर सीतादेवींना परत प्राप्त करायचं असेल ना, तर आपल्याला नवचंडिका नावाचा यज्ञ करावा लागेल. आणि म्हणून नवचंडिका नावाचा यज्ञ केला. आणि या नवचंडिकाच्या या योगाने श्रीराम प्रभू मध्ये रावणासारख्या अधर्म प्रवृत्तीला, दुष्ट प्रवृत्तीला वध होण्याची ताकद, क्षमता, पात्रता या नवचंडिका नावाच्या यज्ञाने प्राप्त झाली. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण 9 दिवस झाले का 10व्या दिवशी काय करतो हो, दसरा बरं का, दशहरा म्हणजे रावणाचं दहन करतो, अधर्मरूपी रावणाचं दहन करतो. नवचंडिका नावाचा यज्ञ केला आणि तेव्हापासून त्रेतायुग संपला आणि द्वापारयुग चालू झाला. द्वापारयुग संपल्यानंतर कलियुगाला प्रारंभ झाला. आणि म्हणून या दोन्ही युगात श्रीराम प्रभूंनी सांगितलेल्या तत्वाने त्या मार्गाने चालणं म्हणजे नवरात्री उत्सव साजरा करणं. बघा, आपल्या या भारत देशामध्ये 51 देवीची या ठिकाणी शक्तीची त्या ठिकाणी शक्तीपीठ आहेत बरं का. या जगदंबा मातेची पहिलं पूर्ण पीठ आहे त्या ठिकाणी कोल्हापूरची महालक्ष्मी माता, दुसरं पूर्ण पीठ आहे माहूरगडची रेणुका माता, तिसरं पूर्ण पीठ आहे तुळजापूरची भवानी माता आणि चौथं अर्धपीठ आहे सप्तशृंगीची वणीची सप्तशृंगी माता. विठ्ठला
बघा, महाराष्ट्र ही एक थोर संतांची भूमी आहे, की संतांची एक परंपराच कित्येक वर्षापासून या भारतभूमीस लाभलेली आहे, की पवित्र ते कूड पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. बरं का, खूप पवित्र असा हा आपला देश आहे. आणि भारत देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक पंथ आहेत, विविध भाषा बोलल्या जातात, परंतु सर्वांच्या हृदयामध्ये मात्र एकच भावना, की इंडिया इज माय कंट्री, ऑल द इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. की सारे भारतीय माझे कोण आहेत? तुम्ही काही बोलत नाही का हो? नाममुखातले पाहुणे आहे का तुम्ही? बोलत चला ना. सारे भारतीय कोण आहेत? माझे बांधव आहेत. याचाच अर्थ भारतीय संस्कृती ही उच्च कोटीची आहे, की इंडियन कल्चर इज द ग्रेट कल्चर, इंडियन फिलॉसॉफी इज द ग्रेट फिलॉसॉफी. भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान हे जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि अशा या संस्कृतीचा गौरव करण्याचं कार्य अनेक अनेक थोर महापुरुषांनी अनेक अनेक कार्यक्षेत्रामध्ये केलेलं आहे दादा. मग कदाचित ते सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, कदाचित ते राजकीय कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, यांनी या संस्कृतीला अगदी उंच पातळीवर नेऊन पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. आणखी तुम्हाला पुढे जाऊन सांगते, की बघा, भारतासारखा देश जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. कारण आपल्या भारत देशाला काय म्हटलं जातं? भारत. तुम्ही कधीतरी ऐकलं का हो? अमेरिकन माता, पाकिस्तान माता, चीन माता, ऑस्ट्रेलियन माता, कधीतरी ऐकलं? अहो, त्यांना माताच काय, त्यांना मावशी सुद्धा म्हटल्या जाणार नाही दादा. कारण जेवढा आमचा भारत देश संस्कृती प्रधान आहे आणि पवित्र आहे, ते देश तेवढी संस्कृती प्रधान आणि पवित्र नाहीत, की ज्या देशाचं वर्णन एका गीतकाराने सुंदर असं केलं आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. तर असा हा आपला भारत देश पवित्र आणि पावन देश आहे, की हाच तो भारत देश आहे, की याच भारत देशामध्ये भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर, राजगुरू, त्यानंतर सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, हाच तो देश आहे, की याच देशामध्ये असे असे थोर रत्न होऊन गेले. हाच तो भारत देश आहे, की याच भारत देशामध्ये स्वामी विवेकानंद होऊन गेले, की ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या भगवत धर्माची पताका आणि परप्रांतामध्ये रोवली. ऐका ना, ज्या वेळेला स्वामी विवेकानंद आपली भगवत गीता घेऊन आणि परप्रांतामध्ये गेले ना, त्यावेळेला या भगवद्गीतेला अतिशय कमी लेखलं जात होतं महाराज. आणि म्हणून त्या भगवद्गीतेला सर्व धर्मग्रंथाच्या खाली ठेवण्यात आलं. सगळ्या लोकांची भाषणं चालू झाली, सगळ्या लोकांनी भाषणं द्यायला सुरुवात केली. शेवटी स्वामी विवेकानंदांना उठवण्यात आलं. आता 16 वर्षाचं ते बालक आहे, लोक हसायला लागले ना महाराज, की हे 16 वर्षाचं बालक आणि हे काय बोलणार. स्वामी विवेकानंदांनी त्या ठिकाणी माईक हातात घेतला आणि माईक हातात घेतल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी पहिला शब्द वापरला, पहिलं वाक्य वापरलं, की माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, की माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी त्या हॉलमध्ये अर्धा तास टाळ्यांचा कडकडाट चालूच होता महाराज, चालूच होता बरं का. आणि स्वामी विवेकानंद बोलायला लागले, की अहो, तुम्ही आमच्या या भगवत गीतेला एवढं मानाचं स्थान देता, एवढं मानाचं स्थान देता, का सर्व धर्मग्रंथाचा पाया आमची गीता आहे. त्यातील एक शहाणं होतं पुढे बसलेलं, ते पटकन उठलं महाराज, त्याने ते भगवद्गीता काढली आणि मध्ये ठेवली. म्हणे आता तुम्ही काय बोलणार. स्वामी विवेकानंद त्याच्यावरही बोलले, अरे तुम्ही आमच्या या भगवद्गीतेला एवढं मानाचं स्थान देता, एवढं मानाचं स्थान देता, का सर्व धर्मग्रंथाचा गाभा आमची गीता आहे. परत पटकन तेच उठलं महाराज, त्याने ते भगवद्गीता काढली वरती ठेवली. म्हणे आता तुम्ही काय बोलणार. स्वामी विवेकानंद त्याच्यावरही बोलले, अरे तुम्ही आमच्या या भगवद्गीतेला एवढं मानाचं स्थान देता, एवढं मानाचं स्थान देता, का सर्व धर्मग्रंथाचा कळस आमची गीता आहे. याला म्हणतात बुद्धी चातुर्य, याला म्हणतात कौशल्य हजार जबाबीपणा.
आणि हे फक्त भारतातच होऊ शकतं, इतरत्र नाही बरं का. म्हणून असे थोर रत्न या भारतभूमीमध्ये होऊन गेले. हाच तो भारत देश आहे की याच भारत देशामध्ये जगद्गुरु जगदवंदनी तुकोबाराय होऊन गेले. संत नामदेव महाराज, संत नाथ बाबा याच भारतभूमीमध्ये होऊन गेले. हीच ती भारताची माती आहे, हीच ती महाराष्ट्राची भूमी आहे की याच भूमीमध्ये संत ज्ञानोबाराय होऊन गेले की ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. आणि आमची आत्ताची मुलं म्हणतात 16वं वरीस धोक्याचं, बरं का, धोक्याचं नाही दादा, ते प्रगतीचं आहे. काहीतरी कर्तृत्व करून दाखवायचं ते वय आहे. नाहीतर आम्ही नको त्या ठिकाणी नको तिथे टाइमपास करत बसतो बरं का. कॉलेजला गेलो का त्या ठिकाणी थोडं जर का एखाद्या मुलीने बघितलं का आमचं लगेच चालू होतं. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतं. आमदार नाही, भिकारी झाल्यासारखं वाटतं बरं का. अरे दादा दादा, अरे तिच्या नादी लागून 2 मेलेत ना रेल्वे खाली, तुझा 3रा नंबर आहे भाऊ. बघा, त्यानंतर मग त्याचं गाणं चालू होतं. हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. तिच्या घरी माहिती पडलं महाराज असं हाणलं ना तिच्या भावाने, काय सांगावं तुम्हाला. मग त्याचं गाणं बदललं. तू बेवफा आहे जो मैं जाना जाता. बरं का, कुठं टाइमपास करावा आणि लाईफ मध्ये काय करावं काहीच कळत नाही आमच्या तरुणांना. अतिशय बिघडून गेली आमची तरुण पिढी. मुलींना सुद्धा सांगते, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात. बघा, जीवन जगत असताना झाशीच्या राणीसारखं जीवन जगा बरं का. आणि तुम्हाला जर एखाद्याने म्हटलं ना की मला तू खूप आवडते, तर त्याला एक प्रश्न विचारायचा, काय रे बाबा, तू माझ्यासाठी काय करू शकतो. मग आता मुलांची वाक्यच ठरलेली आहे, तुझ्यासाठी तारे आणून देईल, चंद्र आणून देईल. पण त्याला एकच विचारायचं, बाबा अरे तू माझ्यासाठी तुझ्या आई वडिलांना सोडू शकतो का. त्याने जर हो म्हटलं ना तर तिथेच थोबाडीत मारायची आणि माघारी परत यायचं. अरे 25 वर्षाचं होईपर्यंत ज्या आई वडिलांनी त्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, तो त्यांच्या आई वडिलांचं व्हायला तयार नाही. तुमचं आमचं काय होणार. म्हणून असे 56 येतील आणि 56 जातील. आपल्या आई वडिलांचे संस्कार कधी विसरू नका. आणि आपल्या आई वडिलांची मान शर्मेला कधी खाली जाईल असं कृत्य कधी करू नका. आजकाल किती मुली पळून जातात महाराज, काय सांगावं तुम्हाला. अरे आई वडिलांना समाजात तोंड दाखवायला जागा राहत नाही. म्हणून आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं का त्या ठिकाणी घालवायचं हे फक्त तुमच्या हातात आहे, तरुणांच्या हातात आहे. म्हणून चांगले वागा आणि आपल्या संस्कारांना जपा. विठ्ठला म्हणून या ठिकाणी तरुणांना मला सांगावं वाटतं, बाबा रे तुम्ही जीवनामध्ये काहीतरी करून दाखवा बरं का. आणि स्वप्न बघत असताना सुद्धा अशी स्वप्न बघा की तुमचं स्वप्न ऐकल्यानंतर दुसऱ्या लोकांनी तुम्हाला वेड्यात काढावं बरं का, वेड्यात काढावं. परंतु तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही एवढं झटत राहा, एवढे प्रयत्न करत राहा की एक दिवस ते स्वप्न तुमच्या पायापाशी लोळण घालत येईल. पण त्यासाठी प्रयत्न जिद्द असावे लागतात, त्याशिवाय नाही होत. की अरे उंच आकाश घे तू अशी काही भरारी, उंच आकाश घे तू अशी काही भरारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. कमी ध्येय तू मने ठाणू नको, थोडेशा यशावर समाधान मानू नको, कारण अत्युच्च संकल्पासह बांधली यशाची दोरी. उंच आकाश घे तू अशी काही भरारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. जगाने आपल्याकडे बघावं महाराज, असं माणसाचं कर्म असलं पाहिजे. कि अरे ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर में जाए, ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर में जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहाँ जाए मंदिर वहाँ बन जाए, मंदिर वहाँ बन जाए. माणसाचं कर्मच असं असलं पाहिजे महाराज की आपण जिथं जाऊ तिथं मंदिर बनलं पाहिजे, तिथं मंदिर बनलं पाहिजे. विठ्ठल आणखी मी तुम्हाला सांगून जाईल की कसं असतं पारमार्थिक मनुष्याने जीवन जगत असताना कसं जगावं बरं का. की एखाद्याने जर आपल्यावरती उपकार केला असेल ना तर त्याचे उपकार कधीच विसरायचे नाही. कारण उपकार विसरणाऱ्या माणसाला ब्रह्मराक्षस व्हावं लागतं.
तसं तर आमचा परमार्थ असं म्हणत असतो की अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करायचा असतो. एखाद्याने जरी आपला द्वेष केला ना दादा तरीही चालेल, पण आपण मात्र त्याचा द्वेष करायचा नाही, तर इथपर्यंत परोपकार थांबत नाही. तर प्रसंगी त्या द्वेष करणाऱ्याला सुद्धा मदत करणं याचं नाव परोपकार आहे. बघा, ज्याने तुमची निंदा केली, शिव्या दिल्या, त्रास दिला, त्याच्या नावाची रेघ तुम्ही वाळूमध्ये, हवेमध्ये आणि पाण्यामध्ये उडवून ठेवायची. पाण्यावरची रेघ दिसत असते ना, बोलत चला ना, तुमच्या गावात बोलत नाही का? पाण्यावरची रेघ दिसत असते ना. मागच्या महिला मंडळ झोपले की काय? झोपले की काय? झोपले का? जागे आहे ना, मग बोलत चला ना. पाण्यावरची रेघ दिसत असते ना, बरोबर आहे ना, दिसत असते ना. बघा, ज्याने तुमची निंदा केली, त्रास दिला, त्याच्या नावाची रेघ तुम्ही पाण्यामध्ये, हवेमध्ये आणि वाळूमध्ये ओढून ठेवायची. पण ऐका ना, तुम्हाला एक महत्वाचं वाक्य सांगेन. ज्याने तुमच्यावरती उपकार केलाय ना दादा, त्याच्या नावाची रेघ संगमरवरी दगडावर कोरून ठेवायची. याचाच अर्थ आपण उपकार विसरायचे नाही. परंतु आपलं उलट आहे, ज्याने आपल्यावरती उपकार केलाय ना दादा, त्याचे उपकार आपण लगेच विसरतो. हो, गरज सरो वैद्य मरो असेच आपण वागतो. एकदा का आपली गरज सरली का त्याने भागवलेली गरज आपण विसरतो. की अरे, ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी केलं, त्या आई वडिलांचे उपकार आपण विसरतो. अरे, मुलगा चांगला शिकावा, त्याने मोठं व्हावं, नोकरीला लावावं, यासाठी ज्या आई वडिलांनी अहोरात्र शेतामध्ये प्रयत्न केले, काबाड कष्ट केले, दुसऱ्याच्या घरची भांडी घासली, लेकुराचे हित, बघा, एवढे उपकार त्या माऊलीच्या आपल्यावरती आहेत की आपल्यासाठी तिने दुसऱ्याच्या घरची भांडी घासली, कितीतरी कष्ट घेतले, आणि त्याच आई वडिलांना आम्ही एक दिवस विचारतो की काय हो, काय केलंय तुम्ही आमच्यासाठी? मला तुम्ही सांगा, एवढे उपकार त्या आई वडिलांच्या आपल्यावरती आहेत, तरी आपण परत फिरत असू तर मला तरी असं वाटतं की आपण कितीही दिवस कथा आणि कीर्तन ऐकली ना तरीही काहीच उपयोग होणार नाही. अरे, माया बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. आई या शब्दाचा अर्थ तरी काय आहे? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, की आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात. परंतु आमचं तर असं झालंय ना, 4 तांदूळ डोक्यावर पडले ना बायको घरात आली, कधी आई वडिलांना विसरून गेलं कळत नाही हो मुलांना. आमची संस्कृती तरी काय म्हणते? मातृदेव भव पितृदेव भव अशी म्हणणारी आमची ही संस्कृती, आणि त्यांचेच आई वडील आज वृद्धाश्रमात राहतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे दादा. अहो, जगाच्या पाठीवर, बरं का, जगाच्या पाठीवर मुलांवर सर्वात जास्त प्रेम करणारी जर कोण असेल ना तर ती आहे आई.
बाळा अरे जेवलास का नाही रे असं म्हणणारी कोण आहे? आई आहे. अरे स्वार्थापोटी किती लोक आपल्या जवळ येतात, आपल्यावरती प्रेम करतात, परंतु त्यांच्या मागे त्यांचा स्वार्थ असतो. परंतु विना स्वार्थापोटी त्या ठिकाणी जर प्रेम कोणी करत असतील तर ते फक्त आई वडील करतात, अन्यथा दुसरे कोणी नाही. बघा एक वेळचा एक घडलेला प्रसंग आहे, तुम्हाला नाव सांगणार नाही, की एका गरीब आई वडिलांनी आपल्या मुलाला कष्ट करून नोकरीला लावले. पुढे तो कलेक्टर झाला. तो शहरात आणि त्याच्या आई वडील खेड्यात राहू लागले. एक दिवस त्यांच्या आई वडील त्या मुलाच्या भेटीला जातात आणि त्या दिवशी त्या मुलाचा त्या ठिकाणी वाढदिवस असतो, म्हणजे त्या आई वडिलांच्या नातवांचा. आणि हे त्या ठिकाणी जातात, सगळी मोठी लोक त्या ठिकाणी आलेली असतात. हे आई वडील सुद्धा त्या ठिकाणी जातात. आपल्या नातवाला पाहून, सुनबाईला पाहून, मुलाला पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू असतात. हे त्या ठिकाणी जातात महाराज. आणि आता आई वडील आपल्या मुलाला मिठी मारतात. त्यावेळेला बघा त्यांचा मुलगा त्यांना दूर लोटून देतो. लोक विचारतात काय हो हे कोण आहे? अहो कोणीतरी भिकारी असेल आणि माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भीक मागायला आले असेल. बघा त्यावेळेला त्यांच्या आई वडील अतिशय रडायला लागतात की आपण एवढे कष्ट केले आणि याला नोकरीला लावला आणि हे आपल्याला असे म्हणतात. असा मुलगा असून तरी काय कामाचा? म्हणून त्या ठिकाणी ते आई वडील बोलून जातात की बाबा नको देऊ देवा पोटी हे संतान. असा मुलगा जर तू आम्हाला नाही दिला असताना तरीही चाललं असतं बरं का. अहो गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे आणि ज्या वेळेला व्याख्यानाला जायचे ना त्यावेळेला आपल्या आईचं मडकं पातळ घेऊन सोबत जायचे आणि त्या ठिकाणी व्याख्यान द्यायचे. आणि व्याख्यान झाल्यानंतर भावेंकरिता सुंदर विच्छेद केलेलं असायचं मऊ गादीचं बरं का. परंतु भावे आपल्या आईचं ते मडकं पातळ घ्यायचे आणि गादीवरती अंथरायचे आणि त्याच्यावरती झोपायचे. लोकांनी विचारावं भावेंना काय हो आम्ही तुमच्याकडे एवढं सुंदर विच्छेद केलं आणि तुम्ही या मडक्या पातळावरती तरी का झोपता? त्यावेळेला भावेंनी दिलेलं उत्तर आहे तिंत्रवासियांनो. भावे म्हणतात अहो तुमच्याकरता असेल ती त्या ठिकाणी लुसलुशीत मऊ गादी, परंतु ऐका ना ज्या वेळेला मी या मडक्या पातळावरती झोपतो ना त्यावेळेला मला असं वाटतं ही माझ्या आईची मांडी आहे. कारण ज्या वेळेला मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपायचो ना त्यावेळेला सुद्धा मला हाच आनंद मिळायचा. आणि आज माझी आई या जगामध्ये नाही, ती निघून गेली, म्हणून मी या मडक्या पातळावरती झोपतो. परंतु आज मला तोच आनंद या मडक्या पातळावर झोपल्यानंतर मिळतो. किती प्रेम, किती जिव्हाळा, किती आत्मीयता आपल्या आई वडिलांविषयी. अहो आई वडिलांचे उपकार आपल्यावरती फार मोठे असतात, खूप अनंत असे उपकार असतात की ते आपण मरेपर्यंत फेडू शकत नाही. मला जर कोणी विचारलं की काय होतंय या जगामध्ये श्रीमंत कोण, मी सांगेल त्याला अरे बाबा ज्यांना आई वडील आहेत ना तो श्रीमंत. या जगामध्ये यशस्वी कोण, तर बघा ज्याने आपल्या आई वडिलांच्या शब्दांना किंमत दिली तो. या जगामध्ये विजयी कोण, तर ज्याने आपल्या आई वडिलांचे शब्द पूर्ण केली तो. आणि या जगामध्ये नालायक कोण, तर ज्याने आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढला तो नालायक. काय आपण या ठिकाणी जाणतो आपल्या आई वडिलांचे उपकार, किती आपल्यासाठी काबाड कष्ट करतात. आई वडिलांचे उपकार विसरायचे नसतात. हरी बात को तुम भूलो भले माँ बाप को मत भूलना, उपकार इनके लाखों हैं, इस बात को मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत ये बंगलों की बनाई है, माँ बाप महिना खुश है बेकार सारी कमाई है. ये लाख नहीं हाथ है इस राज को मत भूलना. तुम्ही जीवनामध्ये खूप सारी संपत्ती कमवली, माड्यावर माड्या बांधल्या, बँकेमध्ये किती बँक बॅलन्स केलं, त्या ठिकाणी काहीच महत्व नाही. अरे तुमचे आई वडील जर त्या ठिकाणी दुःखी असतील तर एवढी संपत्ती असून सुद्धा काहीच कामाची नाही. अरे आपल्यावरती आई वडिलांचे अनंत असे उपकार आहेत आणि आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही त्यांना बंगईवरच बसवलं पाहिजे असंही काही नाही.
आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही त्याला दागदागिने दिले पाहिजे असंही काही नाही. फक्त आपल्या आई वडिलांशी 2 शब्द प्रेमाने गोड बोलावे लागतात बरं का, तरच त्यांना समाधान लाभत असतं. अरे आई वडिलांचे उपकार आहेत, साधू संतांचे उपकार आहेत, परंतु ऐका ना, त्या आई वडिलांच्या उपकारापेक्षा, त्या साधू संतांच्या उपकारापेक्षा त्या भगवंताचे फार मोठे उपकार आहेत. कारण एखाद्या वेळेला आपण म्हणू ना की हे शरीर आम्हाला आमच्या आई वडिलांनी दिले, परंतु ही इंद्रिय देणारा कुणीतरी असेल ना, की दिले इंद्रिय हात पाय किती उपकार आहेत. आणि बघा ना, सगळ्यांचे नाक, डोळे, हात, पाय, कान सगळ्यांचे सारखे, पण एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही. मग एवढे उपकार त्या भगवंताचे आहेत, मग आपण त्यांचं भजन करायला नको का? कारण भगवंताला काय पाहिजे हो? देवा भावाचा भुकेला, देव कशाचा भुकेला आहे? देवा भावाचा भुकेला, हाची दुष्काळात याला हाची. कारण जीवनामध्ये भक्ती ही अतिशय महत्वाची आहे. कि भक्ति बड़ी चतुराई बड़ी, देह में ममता अतिशय निपटी है, ध्यान बड़ा धन मान बड़ा, जग में कर्तृत्व प्रगती है. तुम्ही म्हणाल ठीक आहे ताई, तुम्ही म्हणता ना की भक्ती माणसाने केली पाहिजे, आम्ही भक्ती करू, परंतु आम्ही काय काय करायचं? सांगा मी काय करू? भक्ती करू का पोट भरू? सांगा मी काय करू? भक्ती म्हणते चाला पुढे, संसार म्हणतो ये इकडे, पेट्या मानवा तू नको घाबरू, मानवा तू नको घाबरू. सांगा मी काय करू? काहीच करायचं नाही. ठाईचा बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आडवा. करू भक्ती, परंतु आम्हाला एक प्रॉब्लेम आहे, एक समस्या आहे बरं का. कारण आम्ही आतापर्यंत कधी परमार्थ केला नाही आणि आता अचानक जर करायला लागलो तर लोक काय म्हणतील? समाज
समाज काय म्हणेल घ्या, म्हणजे लोकांचं घेणं देणं बरं का. परंतु मी सांगेल तुम्हाला की अरे लोक कुणालाच चांगलं जगू देत नाहीत. कुणाला म्हणजे लोक तर महाराज दारुड्यालाही नावं ठेवतात आणि महाराज लोकांना आमच्यासारख्या त्यांनाही नावं ठेवतात. लोकांचं काय गुण बसलात. अहो तुम्ही सुद्धा महिला मंडळ कीर्तनाला येण्याच्या अगोदर जर चांगली साडी वगैरे घालून जायला निघाला ना तर लोक तिकडूनही म्हणतात बघ बाई कशी शायनिंग मारते. आणि तीच बाई जर कशीही चालायला लागली तर लोक तिकडूनही म्हणतात हा हिला रस्त्यावरून चालायची सुद्धा अक्कल नाही. पंचताईला महाराज कसं चालावं. लोक घोड्यावरही बसू देत नाही, पायी चालू देत नाही. बघा तुम्ही जर घरात देवपूजा केली तर लोक म्हणतात उगाच पसारा केला, नाही केली आचारभ्रष्टी म्हणतात बरं का. तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊ नका हो, लोक तुम्हाला गर्विष्ठ म्हणतात. आणि सारखी जायला लागलं तर घरबुड्या म्हणतात. असं कोण म्हणतात? कोण म्हणतात असं? लोक म्हणतात. आता ते लोक कोण आहे ते तुम्हीच ठरवा बरं का. याचे पुढे जाऊन सांगते तुम्हाला की त्या ठिकाणी आपल्याकडे जर पैसा पाणी आला नाही तर लोक तुम्हाला करंट्या कपाळाचं म्हणतात. आणि जास्त जर आला तर पैशाचा माज आला म्हणतात. आणखी पुढे जाऊन सांगते बघा, एकाने अख्ख्या गावात अशी मुलगी नाही, अशी मुलगी बायको म्हणून करून आणली तर लोक त्याच्या समोर त्याची वावा करतात, प्रशंसा करतात. वा 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 काय जोडा आहे, बस लक्ष्मी नारायणाचा जोडा. आणि तो थोडा पुढे गेला का लगेच चालू करतात हा तो कसा ती कशी, याला दिली कशी. अरे भाऊ तू का चढतो त्याच्या नशिबावर, त्याला भेटली ना त्याच्या नशिबाने. आणि बघा त्याच मुलाने जर एखाद्या गरीब घरातील मुलगी करून आणली तिचं भलं व्हावं म्हणून तर लोक तिकडूनही म्हणतात हा तो कसा ती कशी, गाढवानं पाहिली नव्हती का केली कशी, म्हणजे दिली कशी. लोकांच्याकडे लक्ष द्यायला लागलं तर ब्रह्मचारी राहावं लागेल ना महाराज. म्हणून त्या ठिकाणी तुकोबा सांगता बाबा रे ऐकावे आणि करावे मनाचे, करावे मनाचे, करावे मनाचे. कारण बघा लोकांचं होला हो म्हणा बरं का, पण तुमच्या मनाला वाटेल तेच करा. ठीक आहे ना. आतापर्यंत तुम्ही भक्ती नाही केली हरकत नाही, परंतु आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. तुकोबा बाबा रे आम्ही तर मागच्या जन्मातही तेच केलं, या जन्मातही आम्ही तेच करतो आहोत आणि घेईन आम्ही जन्म याच्यासाठी देवा भक्तीसाठी आमचं जीवन आहे. कळाला हो महाराज आम्हाला भक्ती माणसाने केली पाहिजे, परंतु भक्ती तरी कोणती करावी तर त्याचे उत्तर अभंगाच्या प्रथम जन्म.
हेची थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. केवळ देवपूजा करणे व्रतवैकल्य करणे म्हणजे भक्ती नाही बरं का. कारण तुम्ही देवपूजा करत आहात, व्रतवैकल्य करत आहात, पण त्यामध्ये श्रद्धा नसेल, भाव नसेल, प्रेम नसेल, काहीच उपयोग नाही त्या गोष्टीचा. बघा, एक वेळचा प्रसंग असा आहे की भगवान श्रीराम प्रभू आणि सुखासना बसलेले असताना भगवान श्रीरामांना लखनजींनी काही प्रश्न विचारले. त्यातील पहिला प्रश्न असा आहे की ध्यान कशाला म्हणतात. दुसरा प्रश्न आहे वैराग्य कशाला म्हणतात. तिसरा प्रश्न आहे माया कशाला म्हणतात. चौथा प्रश्न आहे जीव कशाला म्हणतात. आणि पाचवा आणि शेवटचा प्रश्न भक्ती कशाला म्हणतात. लखनजी विचारतात, अरे दादा, ध्यान कशाला म्हणतात. लखनजी श्रीराम प्रभू सांगतात, अरे लखन सोपं आहे, सर्व ठिकाणी ब्रह्म पाहणं यालाच ध्यान म्हणतात. वैराग्य कशाला म्हणतात. सर्व भोगांना काक विष्टेप्रमाणे मानणं यांना वैराग्य म्हणतात. माया कशाला म्हणतात. तर मी आणि माझं एवढंच जाणणं याला माया म्हणतात. जीव कशाला म्हणतात. तर जो आत्मस्वरूपाला विसरला त्याला जीव म्हणतात. आणि शेवटचा प्रश्न भक्ती कशाला म्हणतात. लखनजी विचारतात की अरे दादा, भक्ती कशाला म्हणतात. त्या ठिकाणी श्रीराम प्रभू सांगतात, रे लखन, ज्याने मी प्रसन्न होतो ना बाबा, ती भक्ती जी माझ्यासाठी केल्या जाते ना, ती भक्ती. मग यशोदा माता कान जरी पकडत असेल पण त्याच्यात जर माझी प्रसन्नता असेल तर ती माझी भक्ती आहे. आता ही काय भक्ती आहे का हो. आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी, हे सुद्धा माझी भक्ती आहे. कारण याने मी प्रसन्न होतो विठ्ठला. बघा, मी सांगेल तुम्हाला की भक्ती सांगत असताना जगद्गुरु जगद्वंदने तुकोबारायांची भक्ती भगवंताला आवडली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णू माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांची भक्ती भगवंताला आवडली. संत नामदेव महाराजांची आवडली, नाथबाबांची आवडली, जनाबाईंची आवडली, बहिणाबाईंची आवडली, मुक्ताबाईंची आवडली, सखूबाईंची आवडली. मग तुम्ही म्हणाल काय होतंय, आमचीच भक्ती भगवंताला का आवडत नाही. बरं का, प्रश्न असेल ना तुमचा की आमचीच भक्ती भगवंताला का आवडत नाही. याचं कारण आहे महाराज. आपलं कसं आहे सांगू का. सप्ताह आला ना, भला मोठा कपाळाला गंध, गळ्यात माळा, कुठपर्यंत. आता नवरात्र उत्सव आला का 9 दिवसच आम्ही त्या ठिकाणी त्या देवीची उपासना करू. बरं का, नवरात्र संपलं का आमचे देव बदलतात. सप्ताह संपला, नवरात्र उत्सव संपला का आम्ही माळा काढून टाकतो, ढाब्यावर जातो, असा आमचा परमार्थ. श्रावण महिना आला का आमचा एवढा भक्तीला पूर येतो, तुम्हाला काय सांगावं हो. दोन्ही किनारे गच्च भरून वाहतात. कशाने. पाण्याने नाही, भक्तिरूपी पाण्याने. अगदी दोन्ही किनारे गच्च भरून वाहतात. आणि जसा जसा श्रावण संपत येतो ना, तसा तसा आमचा भक्तीचा पूर ओसरत जातो. आमचं कसं आहे सांगू का. दिवस बदलला, वार बदलला का आमची भक्ती बदलते. सोमवार आला का आम्ही शंकराच्या मंदिरात जातो. मंगळवार आला का आमचं लगेच चालू होतं, आई भवानी तुझ्या कृपेने बुधवार येतो, मग आम्ही पांडुरंगाच्या मंदिरात. बुधवार संपला आणि गुरुवार आला, शेगावीच्या गजानना रे, कीर्ती तुझी स्मरती महंता, आज बरं का. गुरुवार झाला आणि शुक्रवार आला. आता जय संतोषी मायन फुटाने खाय तिकडेच राय. बरं का, शुक्रवार गेला आणि शनिवार आला. जय बजरंग बली, भर दे हमारी झोली. शनिवार गेला आणि रविवार आला. मग वारी हो वारी.
सांगतात बाबा अरे आपुला तो एक आणि देव कोरणी घ्यावा ते नेविना जीवा सुख नव्हे. अरे तुम्ही असे देव बदलला का त्या ठिकाणी भक्ती बदलू नका. एका देवाची भक्ती करा तरच तुमची भक्ती त्या भगवंताला आवडेल. आणि आपली भक्ती भगवंताला का आवडत नाही याचं आणखी कारण सांगते. आपलं कसं आहे सांगू का. आता आपण जगदंबेची पूजा करतोय, मंदिरामध्ये गेलेलो आहे, चप्पल बाहेर काढलेली आहे, परंतु आपलं लक्ष कुठं आहे चप्पल मध्ये. आणि पूजा करतोय जगदंबा मातेची, रेणुका मातेची. अशी भक्ती भगवंताला आवडते का हो. ही का भक्ती खरी पाडाते मना बाहेरी, देह देवा पुढे लक्ष सोड्याकडे, देह देवा पुढे, देह देवा पुढे हात चोऱ्याकडे. ही का भक्ती खरी पाडाते मना बाहेरी. एक माणूस बघा संध्याकाळच्या वेळेला माळ जपतोय बरं का, चालू आहे त्याचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. समोरून त्याची एक मांजर येते, ती मांजर किचन मध्ये जाते, तर याचं चालू असतं बरं का रामकृष्ण हरी. मग त्या ठिकाणी किचन मध्ये दुधाचं पातेलं ठेवलेलं असतं. आता ते मांजर दुधामध्ये तोंड घालणार तेवढं हा काय करतो, त्या ठिकाणी माळ जपणं सोडून देतो, ते रामकृष्ण हरी सोडून देतो, ती माळच घेतो आणि त्या मांजरीला मारून फेकतो. असं आमचं परमार्थ, अशी आमची भक्ती. अशी भक्ती त्या भगवंताला आवडत नाही महाराज. आता तुम्ही 9 दिवस त्या ठिकाणी कोणी चप्पल घालत नाही, कोणी त्या ठिकाणी निरंकार उपवास जेवण करत नाही बरं का. पण मला तुम्ही सांगा, तुम्ही नवरात्रीचे उपवास करता आणि तुम्ही त्या ठिकाणी, पुरुषांना सांगते बरं का, तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस त्या ठिकाणी उपवास करता आणि घरातील तुमच्या बायकोला त्या ठिकाणी मारहाण करता, काय फळ आहे त्या उपवासाचं, आहे का फळ. अहो एक माणूस तर त्या ठिकाणी लक्ष्मी पूजन आला, संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी पूजन करतोय आणि दुपारी मात्र आपल्या पत्नीला मारतोय, काय फळ त्या लक्ष्मी पूजनाचं. अरे आचरण वागणं महत्वाचं आहे दादा. तुम्ही उपवास केले काय नाही केले काय या गोष्टीचे काही घेणं देणं नाही, कारण आचरण जर नसेल तर त्या नवरात्री व्रताचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. मला सांगायचं एक आहे की तुम्ही एका देवाची भक्ती करा, तुमची भक्ती त्या भगवंताला आवडेल. आणि तुकोबाराय सांगतात बाबा रे संसाराची माया थोडी कमी करा आणि भगवंतावरती प्रेम करा. तुकोबाराय सांगतात बाबा रे माझीच वाणी असून मला अनावर झाली होती की माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. एक वेळचा प्रसंग असा की तुकोबारायांना भेटण्याचे एक संतग्रस्त त्यांच्या घरी येतो आणि त्यांनी आई साहेबांना विचारले की अहो आई साहेब तुकोबाराय कुठे गेले हो. आई साहेबांनी सांगितलं अहो म्हणे ते तर गावाच्या बाहेर गेले. आता हा माणूस गावाच्या बाहेर गेला आणि तिथे जाऊन पाहतो तरी काय, तुकोबाराय त्या ठिकाणी सुद्धा त्या भगवंताचं नामचिंतन करत होते की माझी मजा झाली
कारण छंद नामाचा घेतला. एवढं त्या ठिकाणी भक्ती तुकोबरायांनी केली. गोरोबा काकांनी किती सुंदर भक्ती केली. आता तर आपल्या घरामध्ये सगळे फॅसिलिटीज, कॉम्प्युटरचं युग आहे महाराज, विज्ञानाचं युग आहे. सगळे फॅसिलिटीज आपल्या घरामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत, सगळे सुखसुविधा उपलब्ध आहेत. पण तो पूर्वीचा काळ होता. त्या काळामध्ये अगदी दूर दूर जायचं, तिथून पाणी घेऊन यायचं कोसावरून दूर दूर जाऊन, बरं का. आणि नंतर घरातील सर्व कामं आटोपायची. आता गोरोबा काकांचा व्यवसाय असा होता महाराज की त्या ठिकाणी माती आणि पाणी एकत्र घ्यायचं आणि त्यापासून एक सुंदर असं मडकं घडवायचं. गोरोबा काकांच्या पत्नीने सांगितलं की अहो मी पाणी आणायला जाते, तोपर्यंत तुम्ही आपल्या लेकरांकडे लक्ष द्या, बरं का. गोरोबा काकांची पत्नी निघून गेली महाराज पाणी आणायला. इकडे देव माणसांचं काम, साधू संतांचं काम चालू झालं. त्यांचा व्यवसाय मात्र त्या ठिकाणी मडके घडवायचा होता. म्हणून पाणी आणि चिखल त्या ठिकाणी माती आणि पाणी एकत्र करायला लागले. आणि हे काम करत असताना त्यांचा जो देह होता, त्यांचा जो आत्मा होता, तो मात्र भगवंतापाशी होता. आणि एवढं नामस्मरण त्यांचं चालू झालं का त्यांच्या जीवनामध्ये एक वेळ अशी आली की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, बोलावा विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, पहावा विठ्ठल 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 विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, बोलावा विठ्ठल. एवढं नामस्मरण त्यांचं चालू झालं का आता आपलंच बालक, ते छोटंसं गुंजीरवालं बालक आपल्या पायाखाली येईल आणि ते आपल्या पायाने तुडवेल, याचं जराही देहभान गोरोबा काकांना राहिलं नाही. की नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे स्वतःच बाळ स्वतःच्या पायाने तुडवलं. अशी जर भक्ती असेल ना तर तुमची भक्ती त्या भगवंताला आवडेल. तुकोबराय सांगता हेची थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती याचा अर्थ मोठी भक्ती आणि त्या भगवंताला आवडणारी भक्ती. आणि पुढे जाऊन सांगता संकल्पावे माया संसाराची. तुम्ही जे म्हणता ना माझा प्रपंच, माझं कुटुंब, माझी बायका पोरं, माझी पत्नी, तर बघा हे माझं जर सोडून दिलं आणि भगवंतावरती जर तुम्ही प्रेम केलं तर तुमची भक्ती त्या भगवंताला आवडेल. परंतु आपली संसाराबद्दलची आसक्ती कमी झाली का हो? झाली कमी? अजिबात नाही महाराज, झाली का कमी? आम्हाला तर या ठिकाणी आता आमचं 1 मजली घर असेल तर 2 मजली कधी होईल याच. 1 लाख बँकेमध्ये बॅलन्स असेल 2 लाख कसे होतील? संसाराबद्दलची आसक्ती सुटली का आमची? अजिबात नाही. आम्ही फक्त संसारावर प्रेम करतो पण संसारात सुखही नाही, बरे का. दुःख
जवा पाडी दुःख पर्वता एवढे. सुख किती आहे, जवा एवढं, दुःख किती, पर्वता एवढं. मग का सोडून देत नाही प्रपंच? द्या ना मग सोडून. प्रपंच कुणी सोडायला तयार नाही बरं का. संसारात सुख असो किंवा नसो, पण प्रपंच कुणी सोडायला तयार नाही. परंतु तुकोबराय सांगता, बाबा तुम्ही संसार सोडू नका बरं का, पण तुम्ही संसारावर जेवढं प्रेम करता ना, तेवढं तुम्ही भगवंतावर प्रेम करा. तुकोबराय होती का संसाराबद्दल आसक्ती? होती? अहो अजिबात नाही. ज्या वेळेला दुष्काळ पडला, दुष्काळाच्या काळात तुकोबरायांच्या घरी धान्याची कोठारं भरलेली होती महाराज. परंतु समाजाचे हाल, अपेष्टा, त्रास सहन झाला नाही, डोळ्याने बघवला नाही, म्हणून सगळ्या संपत्तीचा त्याग केला, वाटून दिली लोकांना. आणि नंतर तुकोबरायांच्या पदरी गरिबी आली. लोक म्हणतात तुकोबरायांना खायला भाकरी नव्हत्या आणि म्हणून तुकोबराय भंडारा डोंगरावर गेले. मुळात चुकीचं आहे. आणि तुकोबराय वडिलोपार्जित श्रीमंत होते, परंतु लोकांचे हाल त्रास डोळ्याने बघवले नाही, म्हणून सगळी संपत्ती संसाराच्या नावे घालवली वाढला धर्म गेला, वाढला बरं का. अजिबात संसाराबद्दल आसक्ती नाही, फक्त देवावरती प्रेम. आणि म्हणून अशी भक्ती त्या भगवंताला आवडेल. मी सांगेल तुम्हाला की अशी भक्ती फक्त संतांनी केली असं नाही. मग आता सुद्धा काही लोक अशी भक्ती करतात, मग त्यामध्ये देशाचे जवान सुद्धा असतील बरं का. कारण त्यांना सुद्धा घरदार असतं, बायका पुरं असतात. अहो त्यांनाही असं वाटत असतं की आपण आपल्या मुलांसोबत राहावं, आपल्या लेकरांचं शिक्षण आपल्या हाताने करावं, आपल्या पत्नीसोबत राहावं. बऱ्याच वेळेला तर असं होतं की नुकतंच या जवानांचं लग्न होतं आणि तिकडून त्यांना सीमेवरून कॉल येतो की तुम्हाला देशाच्या संरक्षणाकरता अर्जंटली यावं लागेल. हे जवान तिकडेच जातात महाराज आणि तिकडेच शहीद होतात. जवानांचं जीवन म्हणजे साधं जीवन आहे का हो? जवानांचा त्याग म्हणजे साधा त्याग आहे का? आणि म्हणून त्यांचे उपकार तुम्ही विसरू नका. अहो तुम्ही जर एखाद्या वेळेला मंदिरासमोरून जात आहात आणि तुम्ही त्या भगवंताला दर्शन नाही केलं, नमस्कार नाही केला, पाया पडले नाही तरी चालतील बरं का. पण एखादा जवान जर तुमच्या समोरून येत आहे तर तुम्ही त्याला सेल्यूट मारा बरं का. कारण आज तुम्ही जे कीर्तनामध्ये बसलेले आहात ते त्यांच्या पुण्याईमुळे. आज ते तिकडे लढत आहेत त्या देशाच्या सीमेवरती, म्हणून या ठिकाणी तुम्ही सुरक्षित आहात. त्या ठिकाणी स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही. बरेच वेळेला असं होतं की त्यांना आपलं रक्त सांडावं लागतं, आपलं आत्मबलिदान त्या ठिकाणी देशाच्या संरक्षणाकरता द्यावं लागतं. पण ते हा विचार करत नाही मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी अमुक काहीच विचार करत नाही बरं का. मी फक्त या भारत देशाचा आहो, हीच भावना त्यांच्या हृदयामध्ये. आणि म्हणून आपण त्यांना विसरायला नको. आणि ते सांगून सुद्धा गेले होते की कर चले हम फिदा, जानो तन साथियो अब तुम्हारे हवाले, वतन साथियो वतन साथियो वतन साथियो. परंतु आपल्याला त्यांची आठवण येते ती म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला. मग आमचे मोबाईलचे रिंगटोन्स बदलतात. मग सारे जहां से अच्छा त्यांची आठवण नाही बरं का. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तशीच भक्ती केली महाराज. स्वतःच्या अजिबात विचार केला नाही, फक्त प्रजेचा विचार. आणि म्हणून तर त्या ठिकाणी राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा कसा असावा हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही शिवचरित्र वाचा, तुम्हाला नक्की कळेल का राजा कसा असावा. की अरे राजा तरुण पाहिजे, राजा संपत्तीवान पाहिजे, राजा विद्वान पाहिजे, राजा बलवान पाहिजे, राजा कीर्तिवान पाहिजे. सगळेच्या सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य सुद्धा कसे केले. अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलंय, आपल्याला सुराज्य निर्माण करायचंय. नाहीतर आम्ही उगाच नुसतं म्हणायचं अंधार झाला आता दिवा पाहिजे, अंधार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. कशाला बोलावतो राजांना? राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला बोलावता? आपण काय काय धिंगाणे करतो ते पाहायला. अरे राजे ज्या तत्वांवर चालले त्या तत्वांवर तुम्ही चाला ना, कशाला राजांना बोलावता? आणि राजांना जर जन्माला घालायचं असेल तर जिजाऊ माता तर तशी पाहिजे ना महाराज. आमच्या जिजाऊ माता सोडूनच द्या तुम्ही आजकाल. आणि म्हणूनच तर म्हणावं वाटतं ना की माता तुम्ही जर नसत्या ना तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा. माता तुम्ही जर नसत्या ना तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा. माता तुम्ही जर नसत्या तर नसते लढले मावडे, आणि माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसले विजयाचे सोहळे. माता तुम्ही जर नसत्या ना तर नसते दिसले विजयाचे सोहळे. कारण छत्रपती शिवाजी महाराज घडले. लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज घडले, बरं का? फुकट नाही घडले. अहो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मातेने तसे संस्कार केले लहानपणीच बालपणीच, बरं का? रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या आणि त्या महापुरुषांच्या ध्येयाची जाणीव करून दिली छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यावेळेस कुठं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले. नाहीतर आम्ही काय 19 फेब्रुवारी आली का त्या ठिकाणी वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती शिवरायांची जयंती माझ्या राजाची जयंती शिवरायांची परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही जयंती कशी साजरी करतो? कीर्तन वगैरे ठेवतो का जयंतीला? नाही महाराज, अजिबात नाही. डीजे बँड त्या ठिकाणी फुल दारू पितो. अहो छत्रपती शिवाजी महाराजांना कसलंच व्यसन नव्हतं महाराज. तुम्ही व्यसन करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करता. काय वाटत असेल माझ्या राजांना, बरं का? ज्याला त्या ठिकाणी कुठलंच व्यसन नसेल त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची लायकी आहे, अन्यथा नाही. परंतु आमच्या माता मावल्या त्या ठिकाणी मुलांवर संस्कार देण्यात कुठेतरी कमी पडत आहेत महाराज, खरंच कमी पडत आहेत. आज तर बऱ्याचशा मुलांना आपला धर्मग्रंथ सुद्धा माहिती नाही. कोणता आहे रे मुलांना आपला धर्मग्रंथ? कोणता आहे माहिती नाही का? हे काम तुमचं आहे ना? मला तर ही शंका आहे की तुम्हाला माहिती आहे का? भगवद्गीता आहे, बरं का? लक्षात ठेवा. संस्कार जर केले ना तरच आपली संस्कृती टिकेल. संस्कृती जर टिकली तरच आपला धर्म टिकेल, आणि धर्म जर टिकला तरच आपलं राष्ट्र टिकेल. आणि ही जबाबदारी आहे माता माऊल्यांची. कारण जेवढा वेळ वडील आपल्या मुलाला देऊ शकतात ना, वडील आपल्या मुलाला देऊ शकत नाही, आई देऊ शकते, बरं का? मला सांगायचं आहे की जेवढा वेळ आई आपल्या मुलांना देऊ शकते तेवढा वडील देऊ शकत नाही. आणि म्हणून तर जिच्या हाती पाडण्याची दोरी ती जगाला उद्धारी. परंतु आजकाल आमची मुलं नको तिथे जातात, व्यसन करतात, पण आमच्या आईचं लक्ष नसतं. ती म्हणते हा आमचा पिंट्यानं खूप चांगला आहे, बरं का? काही माता मावल्यांचं तर नवलच महाराज. आम्ही तर एका ठिकाणी एका गावाला गेले आणि तिथे गेले. मग त्या ठिकाणी आता महाराज असल्यानंतर चहा वगैरे घ्यायला, मग त्या ठिकाणी त्या ताईने सुरू केलं, म्हणे अहो ताई आमचं पिंट्या आमचं बाड्या एवढं हुशार आहे, एवढं हुशार आहे, तुम्हाला काय सांगावं, त्याला मोबाईल मध्ये सगळं कळतं. अगं बाई त्याला थोडं मोठं होऊ दे, मग दाखवेल तर तुला काय आहे. मुलांवरती संस्कार करा, बरं का? कारण संस्कार करणं हे काळाची फार फार गरज आहे. परंतु आमचं असं आहे, आम्ही आमच्या मुलाला त्या ठिकाणी कसं कोण्या ठिकाणी जाऊ द्यावं, कोण्या ठिकाणी जाऊ नये याचंही भान नाही. कीर्तनात जर यायला लागलं तर लगेच म्हणतात जाऊ नको तिकडे, बरं का? आपल्याला काही गरज नाही. एखादं चांगलं काम जर करायला लागलं ना तर लगेच आमची माता मावल्या म्हणतात पिंट्या तू असल्या भानगडीत पडू नको. काय संस्कार देतोय आपण आपल्या मुलाला? आपला मुलगा काय घडावा हे आपल्या माता मावल्यांच्याच हातात आहे. आपल्याला वाटतं का हो की आपल्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा? हा वाटतं ना, पण आपल्या घरात नाही, दुसऱ्याच्या घरात, बरं का? आम्हाला वाटतं आमच्या घरात ज्ञानोबारायांसारखा मुलगा जन्माला यावा, वाटतं महाराज. परंतु संस्कार हे फार फार गरजेचे आहेत. आणि म्हणूनच तर म्हणावं वाटतं की स्वराज्याचा जिने घडविला विधाता, स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती जिजाऊ जननी जिजामाता, बरं का?
म्हणून धन्य आहे ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जिने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजांना घडवलं. आणि कसे होते छत्रपती शिवाजी महाराज की शिवनेरीवर शोभ जन्मला शिवनेरीवर शोभ जन्मला राजाचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत दैवत छत्रपती. या ठिकाणी नारे देऊन काही महत्वाचं नाही बरं का. आज आमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आहेत, परंतु आम्ही आचरण किती करतोय, त्यांचे विचार किती घेतोय. त्यांचे विचार घेतले मात्र शून्य. आम्हाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यावेत जन्माला, परंतु नाही येणार महाराज, ते होऊन गेले. आणि ऐका, आज छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तुमच्या कपाळाला जो गंध आहे, त्या ठिकाणी गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, मंदिरावरती कळस आहे, द्वारावरती तुळस आहे, द्वारावरती रांगोळी आहे, त्या ठिकाणी महिलांच्या नाकामध्ये नथ आहे, आणि पुरुषांच्या ओठांवर जर मिशी कुणामुळे असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. कदाचित ते जर नसते ने तर या ठिकाणी आज आपण हिंदू म्हणून ओळखला गेलो नसतो. म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या ठिकाणी आपल्यावरती केलेले उपकार आहे. परंतु या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नाही घेत. अरे आमच्या राजाने स्वराज्य निर्माण केलंय, आम्हाला सुराज्य निर्माण करायचंय. पण सुराज्य केव्हा निर्माण होईल तर ज्या वेळेला या देशातील
शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील, ज्या वेळेला या देशातील महिला सुरक्षित होतील, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपल्याला स्वराज्य मिळालंय असं आपण ठरवू. विठ्ठल तुकोबाला सांगतात हीची थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची, की तुम्ही संसारावर जेवढं प्रेम करता, प्रपंचावर जेवढं प्रेम करता, तेवढं प्रेम तुम्ही भगवंतावर करा. परंतु आम्हाला संसाराबद्दल आसक्ती, बरं का, भगवंताला अजिबात प्रेम नाही. आसक्ती सोडली, आम्ही सोडली. आम्हाला साने गुरुजींनी एक धर्म सांगितला. कोणता धर्म? खरा तो एकाचे धर्म आम्ही तो त्या ठिकाणी मोडून काढला ना महाराज, आणि आम्ही आमचा धर्म आता दुसराच चालू केला. खरा तो एकाचे धर्म काय सांगावं, स्वतःचा सख्खा भाऊ सोडला नाही महाराज. स्वार्थापोटी धनापोटी लोक काय करतील सांगता येत नाही. स्वतःच्या भावाच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालणारे भाऊ या देशात आहेत. काय आम्ही संसाराबद्दल आसक्ती सोडली. परंतु विचार जर केला तर धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहे. धनाच्या पाठीमागे कडिकाळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. आजकाल आम्ही चांगलं वागायला तयार नाही, फक्त धन कसं मिळेल याच्याच मागे लागलं. बरं, चांगलं वागणं सोडा हो, चांगलं बोलायला तयार नाही लोक आजकाल. हा कलीचाच महिमा आहे बरं का. पहा हो कलीचे महिमा, असंच त्याशी झाले जन, पापा देते अनुमोदन, करती हेडना संताचे, करती हेडना संताचे. सत्य राहिलं नाही महाराज, चांगलं वागणं राहिलं नाही. आम्ही आजकाल कुणाशी गोड बोलायला तयार नाही. गोड बोलायचे पैसे मोजावे लागतात का हो? मोजावे लागतात का पैसे? पण चांगलं बोलायला चांगली वाणी दिली भगवंतानी, त्या ठिकाणी गोड बोललं पाहिजे ना. बघा, एक माणूस विविध पदार्थाच्या माध्यमातून, अन्न पदार्थाच्या माध्यमातून एका दिवसाला 100 ग्रॅम साखर खातो. मग एका दिवसाला 100 ग्रॅम तर 10 दिवसाला किती? 1 किलो, बरं का. आणि 10 दिवसाला 1 किलो म्हणजे एका महिन्याला किती किलो? 3 किलो. एका महिन्याला 3 किलो म्हणजे एका वर्षाला किती किलो? 36 किलो. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, की एक माणूस विविध पदार्थाच्या माध्यमातून एका वर्षाला 36 किलो साखर खातो, पण 100 ग्रॅम सुद्धा गोड बोलत नाही महाराज. म्हणून त्यांनाच डायबिटीज झाली बरं का. चांगलं गोड बोलत चला, आणि संसारावर जेवढं प्रेम करता तेवढं प्रेम भगवंतावर करा. आणि त्या भगवंताने जसे तुम्हाला ठेवले आहे तशा स्थितीतून तुम्ही राहा, की ठेविले आलाम ते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कारण समाधान मानणं ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे, की आठवू लाभ यथा संतोषा. बरोबर, आपण समाधान मानतो का हो? मानतो आपण समाधान. आता समाधान हे काही कुणाचं नाव नाही बरं का. समाधान 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 हे काही कुठं बाजारात मिळण्याची वस्तू नाही. तुम्ही किराणा मॉल मध्ये गेले म्हटले आम्हाला पावशेरभर समाधान द्या, हो मिळेल का? नाही मिळणार. ते आपल्या चित्तात असावं लागतं बरं का. आणि भगवंताने जसे ठेवले तसे राहिले पाहिजे माणसाने, की समयासी सादर व्हावे, देवा ठेविला तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, कोणी दिवशी बैसुनी हाती वारा, कोणी दिवशी पायाचा चकारा, चालत रहावे, चालत रहावे, देवा ठेविला तैसे रहावे, देवा ठेविला तैसे रहावे. देव ज्या पद्धतीने ठेवेल त्याच पद्धतीने आपण राहिलं पाहिजे. आता लगेच काही लोक म्हणतील, हा दे रे हरी पलंगावरी, असं नाही बरं का. तुम्ही प्रयत्नही करा, आणि प्रयत्न केल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळेल नाही मिळेल, मग तुम्ही समाधान म्हणा आणि मग म्हणा ठेविले अनंते. बरोबर आहे ना आजीबाई? ओ चष्म्याला आजीबाई, बरोबर आहे ना? ऐकताय ना तुम्ही? झोपले का काय? झोपले नाही ना कोणी? जागे आहे ना सर्व? बरं का. आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये समाधान माना. कारण तुमच्याकडे खूप काही संपत्ती आहे, पण समाधान नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी चांगलं जीवन जगू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये सुख मिळणार नाही.
आणि म्हणून तुम्ही जर असा उद्वेगच करीत राहिले तर मग आपल्या वाट्याला दुःखच येणार आणि हे भोग भोगणे म्हणजे पूर्वसंचिताचे फळ आहे आणि त्याचे उत्तर अभंगाच्या तृतीय चरणामध्ये. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला भोगण्याचे फळ संचिताचे, भोगण्याचे सांगतात बरं का की ज्याला जीवनामध्ये सुखामध्ये आणि दुःखामध्ये भगवंत आठवतो ना ती भक्ती त्या भगवंताला आवडते बरं का. परंतु आपलं असं आहे आपल्याला फक्त तो देव आठवतो तो म्हणजे दुःखामध्ये. परंतु ऐका ना दुःख में सिमरन सब करे सुख में करे सुखामध्ये कोणी सुद्धा त्या ठिकाणी भगवंताचं नाव घ्यायला तयार नाही. दुःखामध्ये मात्र सगळेच घेतात. पण ज्या वेळेला आपल्याकडे सगळी संपत्ती ऐश्वर्य धनधान्य जिकडे तिकडे आनंद असतो ना त्यावेळेला आपण भगवंताचं नाव घेत नाही. परंतु वास्तविक जर पाहिलं तर आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे महाराज. परंतु आपण नाही घेत. आपण फक्त घेतो ते म्हणजे दुःखामध्ये विठ्ठल विठ्ठल. आणि तुम्हाला याच्याही पुढे जाऊन सांगते की जीवनामध्ये सुख आणि जीवनामध्ये दुःख हे येतच असतात. मला तुम्ही एक प्रश्न मी तुम्हाला विचारते त्याचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. मला तुम्ही सांगा माणूस किती पायाने चालतं हो? किती पायाने? 2 पायाने? मुळात चुकीचं आहे बरं का. कसं चुकीचं आहे तुम्हाला सांगते ऐका ना. ज्या वेळेला तुम्ही रस्त्याने जात आहात आणि रस्त्याने जात असताना तुम्ही ज्या वेळेला पहिलं पाऊल जमिनीवर टाकता ना त्या वेळेला तुमचं दुसरं पाऊल कुठं असतं? हवेत असतं बरं का. आणि ज्या वेळेला तुम्ही दुसरं पाऊल जमिनीवर टाकता त्या वेळेला पहिलं पाऊल कुठं असतं? हवेत असतं. ऍक्च्युअली माणूस एकाच पायाने चालतो परंतु मदत 2 पायांची लागते. त्याच पद्धतीचं जीवन आहे. पहिलं पाऊल तुम्हाला सुखाचं टाकायचं आहे आणि दुसरं पाऊल तुम्हाला दुःखाचं टाकायचं आहे. सुखाचं आणि दुःखाचं पाऊल टाकल्याशिवाय तुम्ही तुमचं जीवन जगूच शकत नाही. तुम्ही चालणारच नाही हो. तुम्ही जागेवर उभं राहणार. जीवनामध्ये सुख आणि जीवनामध्ये दुःख हे येतच असतात. परंतु आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे. आणि याला काही देव जबाबदार नसतो. हे आपल्याच कर्माची फळं असतात बरं का. जे आपण आधी केलंय ते आता आपल्याला भोगावं लागेल. की केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले तुम्ही. कर्म तर देवाच्या बापालाही चुकलं नाही हो. अहो जगाचा मालक असलेल्या श्री प्रभू रामचंद्रांना सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. दशरथ राजाला सुद्धा वियोगामध्ये मरावं लागलं. की कर्मे श्रीराम वनवासी गेला कर्मे दशरथ वियोगी मेला. बरं का पावला. तर कर्म आहे कुणाला सुद्धा चुकत नाही. म्हणून तुकोबराय सांगता बाबा रे आपण यापेक्षा काय करू? हा सर्व भार हा सर्व प्रपंचाचा बोजा त्या भगवंताच्या चरणावरतीच टाकू आणि हा सर्व संसार त्या देवाच्या चरणावरती अर्पण करू. तुका म्हणे घालून तयावरी Thank you.
वाहू हा संसार देवा वाहू हा संसार देवा
त्याच्यावरी भार आणि वाहू हा संसार देवा पायी. ज्याने ज्याने त्या भगवंतावरती भार टाकला ना त्याचा भार त्या भगवंताने सांभाळला. द्रौपदीने भगवंतावरती भार टाकला, तिचा भार त्या भगवंताने सांभाळला. फक्त तशी श्रद्धा असावी लागते महाराज. अहो चोखोबारायांच्या घरी आणि पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी स्वतः देव आले होते की चोखोबाची बहिणा झाला शारंधर, वहिनी उघडा दार हक्का मारी विठ्ठल. कारण तुम्ही जर त्या भगवंतावर भार टाकत असाल ना तर तो तुमचं निवारण करतो, आघाताचं निवारण तो करत असतो बरं का. मागे पुढे उभा Thank you.